घरातली जरा आहेतच जरा नौटंकी. आज मी इथं आहे तर ते फक्त त्यांच्यामुळे आहे, कारण जे व्हिडिओ टाकले ते मिलियनला गेले. कोल्हापूर हे असं शहर आहे मी म्हणेन जे माणसाला झिरो पासून हिरो बनवते. पण तसं नाही, मी एक पण प्रमोशन आतापर्यंत पैशासाठी केलेलं नाहीये. व्हिडिओ तुम्ही तो डिलीट करा, धमक्या यायला लागल्या. आणि तुम्ही तुमच्या मुलांवर मुलींवर मेन म्हणजे विश्वास ठेवा. मुली आज खरंच खूप सक्सेस व्हायला लागल्यात लाईफ मध्ये, सगळं हँडल करायला लागल्यात. बात सही आहे. नमस्कार कोल्हापूरकर, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्यासोबत कोल्हापूर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कोल्हापूरची लवंगी मिरची सिद्धी इनामदार आपल्यासोबत आहेत. आज आपण तिच्यासोबत खूप सारी गप्पा मारणार आहोत, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, मी सिद्धी इनामदार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर का हो असं वाटलं आणि आवड कशी निर्माण झाली यामध्ये? ऍक्च्युली माझं जर सांगायचं झालं तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझी. ऍक्च्युली मी ह्याच्यात नाहीच आहे, म्हणजे मी CS कंपनी सेक्रेटरी आणि लॉ आता मी करते. असंच आमच्या लॉ कॉलेजमध्ये रील कॉम्पिटिशन होतं म्हणून आम्ही रील बनवली होती कॉलेजची. ती 1 मिलियन गेली, व्हायरल गेली. मग जरा इंटरेस्ट आला त्याच्यामध्ये, मग अजून एखाद दुसरा व्हिडिओ असा होत गेला आणि ते कंटिन्यू व्हिडिओ माझे व्हायरल होत गेले. मग त्यानंतर मग मला समजलं की इन्फ्लुएन्सर वगैरे, मला कोण माहितच नव्हतं जास्त इन्फ्लुएन्सर वगैरे कोल्हापूर मधली. मग मला हळूहळू प्रमोशन यायला लागली. मग मला समजलं की हे असं असते, मग हे इन्फ्लुएन्सर, मग कंटेंट क्रिएटर काय आहे. मग ऑटोमॅटिक आमच्या घरातली जरा आहेतच जरा नौटंकी, त्यामुळे मग ते व्हिडिओ होत गेले, कॉमेडी कंटेंट होत गेले. त्यातनं मग माझं हळूहळू पेज वाढायला लागलं. मग तसं सुरू झालं. कंटेंट कसं सुचतो तुला? कंटेंट म्हणजे आता आम्ही सहज असं बोलत वगैरे असलो की काहीतरी आम्हाला मधनं सुचतंय, मग माझी आई वगैरे मग आता हा करूया आपण, असं काय काय वेळेला दिसतंय काहीतरी त्याच्यामध्ये, मग त्यातनं दुसरं काहीतरी सुचतंय. तसं करून कंटेंट. तू म्हणलेस की सोशल मीडिया व्हायरल झालं, हे याकडे वळणार त्यावेळी फॅमिलीने कसं सपोर्ट केला, कसं बघितलं याकडे? फॅमिली, खरोखर फॅमिली सपोर्ट हा खूप लागतोय, म्हणजे खूप लागतोय. आणि मी खूप लकी समजते स्वतःला की माझे आई बाबा खरंच, म्हणजे असं असते ना प्रत्येक घरात की मुलगी आहे तिने हे करायला पाहिजे, कारण आमच्या घरात असं अजिबात नाहीये. मुलग्याची कमी त्यांना अजिबात वाटत नाही, आम्ही दोघी पण मुलीच आहे. आणि त्यांचा सपोर्ट मला एवढा मिळतोय की ते स्वतःहून माझ्या हे करतात की व्हिडिओ करूया आपण, कर तू. मला सारखे विचारत असं, मग आज कधी व्हिडिओ टाकणार आहेस, मग आता कधी तुझा रीच कसा गेलाय, तो व्हिडिओ गेलाय का, टेन्शन मध्ये काय, असू दे अजून करूया व्हिडिओ, जातील, असं करत त्यांनी मला, आज मी इथं आहे तर ते फक्त त्यांच्यामुळे आहे असं मी म्हणेन. टेन्शन जेव्हा आपलं कंटेंट जात नाही तेव्हा टेन्शन येतं. खूप जास्त. कसं हँडल करते अशा गोष्टी? खूप जास्त, म्हणजे स्टार्टिंगला तर ना, आता तर काहीच नाही, आता तर खूप कमी म्हणायचं, कारण स्टार्टिंगला कसं मिलियनच बघायची सवय होती मला, कारण जे व्हिडिओ टाकले ते मिलियनला गेले. मग त्यावेळेला जरा जरी अकाउंट रीच कमी आलं की मला असं धडधडायचं की अरे कमी झालंय, आता कसं होणार, आणि आता प्रमोशनचा व्हिडिओ टाकायचा आहे, मग त्यांचं जर रीच नाही गेलं तर त्यावेळेला मला असं वाटायचं की एक कंटिन्युअसली असली व्हिडिओ मध्ये तरच व्हिडिओ जातोय असं मला वाटायचं. मग ते असं घाबरायला व्हायचं की मग घरातली मला म्हणते अगं असू दे, आताशी तू सुरुवात केली आहेस, एवढं काय त्यात होईल, असा करून आता मी चालले, आता व्यवस्थित आहे. तुझ्या कंटेंट मध्ये कोल्हापूरचा तोरा पाहायला मिळतोय, कोल्हापूरची रंडडी भाषा पाहायला मिळत्या. मग जेव्हा तू पहिल्यांदा करायला लागलेली, लोकांचे कसे प्रतिसाद वगैरे? भयानक भयानक, म्हणजे कोल्हापूर हे असं शहर आहे मी म्हणेन जे माणसाला झिरो पासून हिरो बनवते. आणि खरोखर मला माझ्या कोल्हापूरचा एवढा अभिमान आहे, आणि मला खरोखर कोल्हापूरला पूर्ण म्हणजे देशात असं मला हे करायचंय, कारण कोल्हापूरची माणसं एवढी भारी आहेत. मी पहिला सगळे व्हिडिओ कोल्हापूरचे केलेत आणि ते व्हिडिओ एवढे भारी व्हायरल झालेत, त्यावर कमेंट एवढ्या छान आल्यात. कोल्हापूरची माणसं खरोखर असं खालनं वर उचलून ठेवतात लोकांना, असं मी म्हणेन. खरोखर छान रिस्पॉन्स. कोल्हापूरच्या बाहेरनं काय प्रतिक्रिया काय येत्या का? भरपूर, म्हणजे बाहेरच्या देशात पण व्हिडिओ जातात, तिथनं पण मला आलेत, म्हणजे आपल्याला दिसतंय ना कोण कोण बघते, कमेंट येतात. तर बाहेरच्या देशातली जी कोल्हापूरची लोक आहेत ती पण मला खरोखर तुम्ही व्हिडिओ करताय, आम्हाला चांगलं वाटतंय, आम्ही तर दाखवतोय लोकांना की बघा आमचं कोल्हापूर, बघा आमची भाषा. आणि कोल्हापूर असं आहेच की सगळ्यांना अभिमान वाटेल त्याचा. तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय सांगणार जे तुझ्या फॅन्सना माहित नाही? तुझं शिक्षण, तुझं बालपण कसं? माझं आता तसं बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, कारण मी लॉवर वगैरे व्हिडिओ केले, त्यामुळे मी आता लॉ पण करते आणि CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी पण मी करते. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जी मुलं सोशल मीडिया इन्फ्लुएन्स व्हायचं आहे त्यांना, किंवा ज्यांना या क्षेत्राकडे यायचं आहे, मग तुला कधी असं ट्रोलिंग असा सामना वगैरे करावा लागला? भयानक भयानक. मी विराट कोहलीचा असा फनी व्हिडिओ केलेला, म्हणजे RCBचा. मला एवढं त्याला ट्रोलिंग झालं, म्हणजे कमेंट आल्या, मला लिटरली मेसेज यायला लागले की व्हिडिओ तुम्ही तो डिलीट करा, धमक्या यायला लागल्या.
तर तो 1 मिलियन व्हिडिओ क्रॉस झालेला आणि मला काय त्याच्यामध्ये असं वाटलं नाही की डिलीट करण्यासारखं, कारण एक कॉमेडी कंटेंट आहे म्हणल्यावर कॉमेडी होणारच आणि प्रत्येकाचं मत असते ते. त्यामुळे मी काय तो डिलीट केला नाही व्हिडिओ, पण मला त्याला भयानक धमकी आल्या की कोणी पण घाबरू शकते. त्यामुळे मला असं म्हणायचं की भरपूर मुलींना अशा कमेंट येतात, बाद कमेंट येतात. तर मी तर माझं ड्रेसिंग वगैरे व्यवस्थितच असते, असं काय नाही, पण ती त्यांची शेवटी निवड आहे मुलींची. त्यामुळे त्यांना तो अधिकार आपण दिला पाहिजे की त्यांनी काय घालायचं काय नाही. तुम्हाला जर चांगल्या कमेंट करता येत नसेल तर मला म्हणायचं वाईट तरी कमेंट तुम्ही करू नका. ती आज करते तर तिला एक अप्रिशिएशन मिळालं पाहिजे. मग तेच मला महिला दिनानिमित्त सांगायला आवडते की तुम्ही त्या कंटेंटकडे बघा. मी वटपौर्णिमेचा कंटेंट केलेला, माझा एका दिवसात 11 मिलियन व्ह्यूज दिलेले आणि यांच्यामुळे झाले ते म्हणजे शेवटी. पण त्याला पण एवढं मला आलं की हिंदू संस्कृतीवर तुम्ही कॉमेडी करताय नाही करताय, तसं काहीच नव्हतं. म्हणजे हिंदू संस्कृतीचं एक तर तो आपला वटपौर्णिमेचा त्यातनं दिसत होता आणि तो कॉमेडी कंटेंट होता साधा, किती सेकंद 11 सेकंदाचा काहीतरी होता आणि त्यात असं काहीच नव्हतं. पण तरी एवढ्या कमेंट आल्या हिंदू संस्कृतीवर. हे नुसतं बोलायला ठीक असते, म्हणजे बाद कमेंट टाकणारा माणूस कसा पण टाकतोय. त्यामुळे मला मुलींना सांगायचं अजिबात तुम्ही ह्याला काय हे करू नका. तुम्ही जसं तुमचं सुरू आहे तसं सुरू ठेवा, काय लक्ष द्यायचं नाही. आपण डिलीट करायचं आणि रिकाम व्हायचं कमेंट, त्याला रिप्लाय पण देत बसायची गरज नाही आपल्याला. तुझा आणि दीपिकाचा व्हिडिओ पण मध्ये खूप व्हायरल झाला होता, प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्यासोबतचा काय अनुभव काय सांगशील? ऍक्च्युली मी पुण्यात होते त्यावेळेला आणि डीपी दादा नुकतेच बिग बॉस मधनं बाहेर आलेले आणि मी अजून त्यांना भेटले नव्हते. बहिणींना भेटलेले, घरी भेटलेले, पण डीपी दादांना भेटले नव्हते. मग त्यावेळेला मला क्युरियोसिटी होतीच त्यांना भेटायची. मग त्यावेळेला असंच घडवून आलं ते योग म्हणायचा आणि आम्ही भेटलो त्यांना. फर्स्ट टाइम भेट होती त्यामुळे जरा भावनिक होतेच मी. आणि त्यांचा ते टी शर्ट भारी फेमस झालेला. त्यांच्या टी शर्टवर काहीतरी लिहिलेलं डोक्यावर घेतलाय म्हणून कानात मुतू नका असं काहीतरी आहे. आणि तो टी शर्ट मी पहिला व्हिडिओ मिस टाकला ना म्हणजे त्या टी शर्ट मधला, त्यामुळे तो टी शर्ट एवढा व्हायरल झाला. फेसबुकला पण तो व्हिडिओ पडलेला. फेसबुकवर स्क्रीनशॉट काढून सगळ्यांनी ते हे केलं की डीपी दादांच्या टी शर्टवर काय बघा, टी शर्टवर काय बघा, म्हणून तो एवढा फेमस झालेला व्हिडिओ. त्यानंतर डीपी दादांचे आमचं बॉन्डिंग एवढं, ते माणूसच तो एवढा भारी आहे की कॉमेडी की भारीच आहे. आणि त्यामुळे आता अजूनही त्यांचं बॉन्डिंग असते, सारखे फोन असतात, त्यामुळे सुरू आहे. स्वप्नील जोशी सोबत आणि प्रार्थना मेहरांसोबत पण भेट झाली, काय झालं त्यांचं प्रमोशन होतं म्हणजे मूवीचं. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये असते ना, म्हणजे आता कोल्हापूरला ते आलेले, त्यामुळे कोल्हापूरचे जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांना ते बोलून प्रमोशन वगैरे त्यांचं असते. प्रार्थना मेहरेचं तर लिटरली म्हणजे असं ती चाललेलीच नाही म्हणलेली, कंटाळा आलाय, जिला म्हणलं एक हुक स्टेप करूया, तसाच तो व्हिडिओ एडिट करून, पण तो पण छान गेला व्हिडिओ. त्या दोघांना अभिनेते म्हणून सगळी ओळखतात, पण वैयक्तिक माणूस म्हणून कसे आहे ती दोघं? माणूस म्हणून खरोखर छान आहे, त्यांना अजिबात गर्वच नाहीये. म्हणजे एवढं छान वाटलं. तर जवळजवळ तासभर 1.5 तास आम्ही काहीतरी एकत्र होतो, स्वप्नील दादा आणि मी. पण एवढं छान वाटलं, असं वाटलंच नाही की ते ऍक्टर आहेत. सचिन पिळगावकर जी पण होते, त्यांच्या वाईफ होत्या, हेमल होती. खरोखर असं वाटलंच नाही की आपण एका अभिनेत्र्यांसोबत आहे. म्हणजे काय असं म्हणजे भारी वाटलं. काय किस्सा काय आहे, काय किस्सा म्हणजे असे कॉमेडी वगैरे होत होते, कारण रिटेक वगैरे होत होते आणि लगेच ती पण कव्हर करतात. म्हणजे आपलं काय चुकलं वगैरे तर लगेच ती सावरून घ्यायला पण असतात, म्हणजे भारी सपोर्ट करतात. तू आता लॉ पण केलास, इन्फ्लुएन्सर पण आहे सोशल मीडियावर, मग पुढचं काय ध्येय काय आहे? पुढचं ध्येय म्हणजे आता कंपनी सेक्रेटरी हेच माझं मेन महत्वाचं ध्येय आहे. माझं रोज सगळ्यांना वाटते मी इंस्टाग्राम वगैरे करते, पण तसं नाही आहे. मी अभ्यास पण तेवढाच करते, नाईट मारते, रात्रभर मी अभ्यास करते. ऍक्च्युली 6 वाजता मी झोपते सकाळी नाईट मारून. तर हे आणि ते दोन्ही होत नाही मॅनेज ऍक्च्युली, पण ते आता घरच्या सपोर्टमुळे होते, कारण घरात काहीच हातभार लागत नाही मग माझा कामांमध्ये वगैरे. हे आणि ते असं सुरू आहे आता सध्या. ज्या मुलांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्कम करायचा, किती इन्कम होतोय यात? इन्कम आता तसं मोजत नाही मी, पण चांगला इन्कम होतोय ह्याच्यामधनं. खूप जणांना वाटते की प्रमोशनसाठीच सगळीजण हे होतात, पण नाही, त्यात पण एक आनंद असतोय की आपले कंटेंट चांगले वाटतात म्हणून लोक आपल्याला प्रमोशनसाठी बोलवतात. हे पण खूप छान असते. बाकीच्यांच्या येतात कमेंट, हा तुम्हाला काय पैसे मिळालेत म्हणून तुम्ही करताय, पण तसं नाही. मी एक पण प्रमोशन आतापर्यंत पैशासाठी केलेलं नाहीये. मी पुढचं बघते ते कसं आहे काय आहे आणि त्यानुसार प्रमोशन केले, आणि प्रमोशन पण छान येतात. त्यांचा पण आपल्यामुळे धंदा होतोय, आपल्याला पण काहीतरी नवीन करायला मिळतंय, इन्कम होतोय तेवढाच. आणि साईड बाय साईड करायला खरोखर खूप छान आहे. फुल टाइम जरी तुम्ही केलं तरी पण चांगलं आहे, पण हे कधी बंद पडेल सांगता येत नाही. त्यामुळे मी तर म्हणेन पार्ट टाइम तुम्ही हे करा, म्हणजे असं एकदम त्याच्यावर असा विश्वास ठेवू नका. करिअर म्हणून बघू करू शकतोय आपण करिअर म्हणून, पण तेवढाच तुम्ही त्याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. डाऊन तुम्हाला झालेलं तुम्ही बघितलं पाहिजे, कारण खूपदा असं होतं की व्हिडिओला रीच मिळत नाही किंवा व्हिडिओ जात नाही तो जास्त, मग पुढचा म्हणतोय आमचा त्यामुळे काय फायदा झाला नाही, पैसे आम्हाला परत द्या. हे खूप असं होतंय स्टार्टिंगला. त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही डिक्लेअर करायचं काय असते ते व्ह्यूजचं काय, कारण त्या कंटेंटवर असते शेवटी आणि त्यांच्या ऑफर्सवर पण असते. त्यांची ऑफर्स जर इंटरेस्टिंग नसली तर लोक तर कशाला शेअर करतील ना ते.
त्यामुळे तसं पहिला होते. त्यामुळे जरा साईड बाय साईड स्टार्ट करून मग तुम्ही जेव्हा तुमचं सातत्य येईल तेव्हा मग तुम्ही फुल टाइम करू शकताय. जेव्हा सेलिब्रिटींना वगैरे भेटलीस तेव्हा असं वाटलं नाही तुला पण त्या करिअर बघावं, सिनेमामध्ये जावं, नाटकांमध्ये ऍक्च्युली लहानपणापासून मी नाटकीच आहे आणि मला आवडते नाटक वगैरे. मला सिरियल वगैरे पण भरपूर आलेले आहेत, पण मी ते कंटिन्यू करायला लागते म्हणून मी ते घेतलेलं नाहीत. कारण काय मी टॉपर असल्यामुळे अभ्यासातच जास्त घरातल्यांचं आहे की आधी तू अभ्यास कर मग तो हे कर. खरं मला ते कुठल्याच गोष्टीमध्ये असं म्हणत नाहीत की आता फक्त अभ्यासच कर. असं मी कायम लहानपणापासून दंगा मस्ती डान्स सगळ्यामध्ये आहे, त्यामुळं चालते. आता जागतिक महिला दिन आहे, त्या महिलांना काय सांगशील? महिलांना एवढंच सांगेन मी की आपण महिला आहे याचा आपल्याला अभिमान पाहिजे. आता प्रत्येकाचं असते की मुलगा पाहिजे, मुलगी नाही, मुलगा वंशाचा दिवा, पण असं काही नाहीये. मुली आज खरंच खूप सक्सेस व्हायला लागल्यात लाईफमध्ये, सगळं हँडल करायला लागल्यात. आणि मेन म्हणजे काय कमी आहे माझं मत आहे, काही नाही. तुम्ही सगळं शिका, तुम्ही गाडी शिका, तुम्हाला जे जी मुलं करू शकतात ते सगळं मुली करू शकतात. आणि तुम्ही तुमच्या मुलांवर मुलींवर मेन म्हणजे विश्वास ठेवा आणि त्यांना सपोर्ट करा. आज मुली खरोखर खूप पुढे चालल्यात. आता कुठल्या क्षेत्रात मुली नाहीत? मला हे वाक्यच आवडत नाही की तू मुलगी आहेस. आणि मी खूप लकी समजते मला की आमच्या घरात असं अजिबात नाही. आमच्या घरात माझ्या आईनं आतापर्यंत आई बाबांनी एकदा सुद्धा असं म्हणलेलं नाही की तू मुलगी आहेस तू हे करू नकोस. उलट ते तर एवढे मला सपोर्ट करतात. रात्री 1-1, 2-2 वाजता मी जाऊन मेडिकलमधून औषधं वगैरे आणलेली आहेत. मला कधी फोन येत नाही घरात, कुठं आहेस काय. त्यांना माहिती आहे आपली पोरगी काय आहे, आपल्या पोरगीवर आपला विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही पण तो विश्वास ठेवा. आज महिला दिनानिमित्त मला हेच सांगावं वाटते की तुमची मुलगी तुमची लक्ष्मी आहे आणि तिला तुम्ही खरोखर खूप सपोर्ट करा. ती एकदम पुढे जाणार, तुमचं नाव तीच जास्त हे करणार. तर सिद्धीने आपल्याला खूप छान माहिती दिली. ज्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे त्यांना नक्कीच हा एपिसोड फायदेशीर असणार आहे, यात काही शंका नाही. तर चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी.